हल्ली जिल्हा परिषद शाळेत मुलांना प्रवेश घेताना पालक कचरतात। त्यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटतीये। खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल असतो। मात्र महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची एक अशी शाळा आहे ज्या शाळेतली मुलं मराठी, हिंदी, इंग्रजीसह थेट जपानीज, फ्रेंच आणि जर्मन भाषा देखील बोलतात आणि तेही अगदी खाडखाड। चला जाऊयात या अनोख्या जिल्हा परिषदेच्या शाळेत। जिल्हा परिषद शाळेची कमाल बघा। मुलांच्या तोंडी जपानी, फ्रेंच, जर्मन भाषा। जागतिक दर्जाचं शिक्षण देणारी शाळा। ओहायो सेन्सेई कोनिचिवा दोहिताशी माशिते दोहिताशी माशिते गेनकी देसुका सेन्सेई वाताशी वा गेनकी देसुका अरिगाटो। जपानी भाषा बोलणारी ही मुलगी कुठल्या इंटरनॅशनल शाळेत शिकत नाहीये किंवा ती कॉन्व्हेंट स्कूलमध्येही शिकत नाहीये, तर ती धडे गिरवतीये आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत। येवल्या सवयच्या अंदरसूल शाळेत असा अनेक भाषांचा गुंजारव चालतो। या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी मराठी, हिंदी, इंग्रजी सोबतच थेट जपानी, फ्रेंच, जर्मन या भाषा देखील खडाखडा बोलतात। वर्गात शिक्षकांचं आगमन होताच ही मुलं उभं राहतात आणि जपानी, फ्रेंच आणि जर्मन भाषेत त्यांचं स्वागत करतात। जिल्हा परिषदेची शाळा असली म्हणून काय झालं? आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक देशांच्या भाषा यायला हव्यात असा निश्चय इथल्या शिक्षकांनी केलाय आणि तो सत्यातही उतरवलाय। आमच्या शाळेमध्ये आम्ही जपानीज भाषाची सुरुवात केलेली आहे। आमची शाळा मॉडेल स्कूल आहे आणि मॉडेल स्कूलचा हा उद्देश आहे की मूल जागतिक दर्जाचं मूल तयार झालं पाहिजे, इतर देशांची भाषा आली पाहिजे। उच्च शिक्षणासाठी किंवा कोणत्याही कारणाने तो अदर कंट्रीमध्ये जर गेला तर त्याला तिथे कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, हा यामागचा उद्देश आहे। ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी या शाळेला भेट दिली तेव्हा त्यांनीही या विद्यार्थ्यांच्या कौशल्याचं आणि शाळेच्या उपक्रमाचं अप्रूप वाटतं असं म्हटलं। 25-30 मुली जे आहेत ते जापनीज शिकलेल्या आहेत। एक मुलगी जी आहे ती इंग्लिश मध्ये आम्हाला कुठला ऍप जो नवीन तयार केला त्या ऍपची माहिती देत होते। आनंद वाटला की जिल्हा परिषद शाळेत एका खेडे गावामध्ये अशा प्रकारच्या मुली जर्मन, जपानी भाषेला शिकतायत, त्या भाषा शिकतायत। खरंच चांगली। एकीकडे पहिलीपासून हिंदीच्या सक्तीचा वाद पेटलाय तर दुसरीकडे अंदरसूल सारख्या छोट्याशा गावातील शाळेनं हा अनोखा उपक्रम राबवलाय। इथले विद्यार्थी आता साता समुद्रापार असलेल्या देशांच्या भाषा बोलतायत। हल्ली जिल्हा परिषद शाळेला लोक नाकमुरडतात आणि मोठमोठ्या खासगी शाळांमध्ये मुलांना प्रवेश घेतात, पण या सगळ्यांना आपली जिल्हा परिषदेची शाळा ही काही कमी नसते हे या शाळेनं दाखवून दिलंय। विशाल मोरे, लोकशाही मराठी, येवला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।